गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होणार आहे ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी रात्री आपण जर US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे अगदी फ्लॅट क्लोज झालेलं आहे. तर विकेंडमध्ये काही घडामोडी घडलेल्या आहेत तर त्या आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. तर US मार्केट मोस्टली डाऊन ओपन झालं होतं थोडंसं आणि फ्लॅट क्लोज झालेलं आहे, म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह जाऊन क्लोज झालं आहे. परंतु त्याच्यामागचं रिझन असं आहे की तिथं जो इन्फ्लेशन डेटा आलेला आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. म्हणजेच USमध्ये इन्फ्लेशन हे कमी होतं आहे, कंट्रोलमध्ये येतं आहे. याच्यामध्ये कन्क्लुजन काय निघतं की जे काही येणारे रेट कट्स आहेत तर ते होऊ शकतात, त्याची पॉसिबिलिटी वाढते आहे. ओके, हे अगेन तिथल्या आणि पूर्ण जगासाठीच एक चांगली गोष्ट असते. परंतु तिथे मार्केट बंद झाल्यानंतर शनिवार रविवारमध्ये ट्रम्पने जे काही स्टील US मध्ये इम्पोर्ट केलं जातं त्याच्यावरती 50% टॅरिफ इम्पोज केलेले आहेत. त्यामुळे आज पूर्ण जगभरामध्ये जे काही स्टील आणि ॲल्युमिनियमचे जे स्टॉक्स आहेत तर ते फोकसमध्ये राहतील, मोस्टली निगेटिव्ह राहतील. जसं आपल्याकडे सुद्धा टाटा स्टील आहे, JSW स्टील आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, बऱ्याचशा कंपनीज आहेत, तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस करायला हरकत नाही. तर मग हे झालं ट्रम्पकडनं. आता रशिया आणि युक्रेनमध्ये जे काही युद्ध चालू आहे तर त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट अशी येते की युक्रेननं काही ड्रोन हल्ले रशियाच्या एका एअरबेसवरती केलेले आहेत, ज्याच्यामध्ये डॅमेज झालेला आहे. तर मग आता त्या गोष्टीमुळे USचे जे फ्युचर्स आहेत तर ते लोअर ट्रेड करत आहेत, कारण तिथे जर एक्सलेशन वाढलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला क्रूड ऑइलवरती वगैरे पण पाहायला मिळू शकतो. परंतु सध्या तरी काही एक्सलेशन झालेलं नाही आहे. रशियाकडनं अजूनही कुठल्या प्रकारचा मोठा तीव्र हल्ला हा अजून झालेला नाही आहे. तसं छोटं मोठं तर आता गेले 1.5-2 वर्षापासून ते चालूच आहे त्यांचं, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आता जर आपण आपल्या मार्केटकडे आलं तर आपल्याकडे शुक्रवारी FIs आणि DIsमध्ये MSCI रिबॅलन्सिंग होतं, त्यामुळे आपल्याला तिथले जे फिगर्स आहेत तर ते थोडेसे मोठे पाहायला मिळतात. तर FIsनं साधारण 6,500 कोटींचं सेलिंग केलं, त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 9,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. हे सगळ्या फिगर्स आपल्याला MSCI रिबॅलन्सिंगमुळे दिसत आहेत. आता सेबीनं एक नवीन रूल आणलेला आहे, त्यामध्ये ते ओपन इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन चेंज करत आहेत, स्पेशली बँक निफ्टीसाठी. याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये सध्या जे स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून 2 स्टॉक ॲडिशनल येताना पाहायला मिळत आहेत. एक येस बँक फिक्स आहे आणि दुसरा अजून मे बी कॅनरा बँकला घेण्याची पॉसिबिलिटी आहे, किंवा दुसरा कुठला एखादा स्टॉक येईल तर ते माहीत नाही. तर मग आता होणार काय आहे याच्यामध्ये, बेसिकली आपल्याला जाणून काय घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये 2 ॲडिशनल स्टॉक आल्यानंतर जे इंडेक्समध्ये पैसे लावले जातात डायरेक्टली इंडेक्समध्ये, म्हणजेच काय की सगळ्या स्टॉक्समध्ये त्यांच्या वेटेजप्रमाणे जे पैसे लावले जातात म्युच्युअल फंड्सकडनं, तर त्याच्यामध्ये आता इनफ्लो कशामध्ये येईल तर येस बँकमध्ये इनफ्लो येईल, आणि आउटफ्लो कशातनं होईल तर साहजिकच आहे की सगळ्या बँक्समधनं थोडा थोडा आउटफ्लो होईल, कारण सगळ्यांमध्ये 100%मध्ये ते अजून दोघं ॲड होत आहेत त्यामुळे. ओके, आता त्यांचं वेटेज किती असेल काय ते सध्या तरी एवढी जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे, परंतु हे लागू होण्यासाठी ऑलमोस्ट अजून 3-4 महिने आहेत, परंतु ते लागू होणार आहे. जेणेकरून बँक निफ्टी जे आपण काय म्हणतो की अचानक मुवमेंट करतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याच्यावरती थोडंसं कंट्रोल आणण्यासाठी अजून जास्त स्टॉक्स त्याच्यामध्ये टाकले जात आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही वेटेज आहे ते थोडंसं डायल्यूट होईल आणि ज्यामुळे मॅनिप्युलेशन करणं थोडंसं अवघड जाईल म्हणून. म्हणजे एकंदर रिटेलसाठी पाहिलं तर ही गोष्ट थोडीशी चांगली आहे, मार्केट थोडंसं स्टेबल होऊ शकतं, स्पेशली बँक निफ्टी. तर त्याचा आज इम्पॅक्ट आपल्याला म्हणजे मोरली निगेटिव्हली पाहायला मिळू शकतो ऑन द बँक निफ्टी. त्याचं कारण असं की जो आउटफ्लो होणार आहे त्याच्यामध्ये मेजरली आउटफ्लो हा HDFC बँक आणि ICICI बँकेमधनं होऊ शकतो, कारण या दोघांचंच वेटेज सगळ्यात जास्त आहे बँक निफ्टीमध्ये. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होतं आहे विथ पॉझिटिव्ह बायस, म्हणजे एक 30-40 पॉईंट गॅपअप फक्त. तर मग आज आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवारी आपल्याकडे जो GDP डेटा आला तो एक्सपेक्टेशनपेक्षा खूपच चांगला आला. 7.5% GDP डेटा आलेला आहे त्यानंतर की ज्याचं एवढं एक्सपेक्टेशन नव्हतं. तर मग अशा पद्धतीनं आज जर आपण पाहिलं तर ह्या आठवड्यामध्ये बरेचसे इव्हेंट्स आहेत. आज आपल्याकडे
मॅन्युफॅक्चरिंग डेटा येणार आहे 10:30 वाजता. त्यानंतर 6 तारखेला आपल्याकडे RBIची मीटिंग आहे, ज्याच्यामध्ये रेट कट होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. या एकंदर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये या आठवड्यामध्ये मुवमेंट थोडंसं वायलंट आपल्याला पाहायला मिळू शकतं, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड. जर आपण आता डेटा जर पाहिला तर रिटेल पीपल्सचा जो डेटा आहे तर त्याच्यामध्ये रिटेलला असं वाटतंय की मार्केट रेंज बाउंड राहील. जर आपण FIs आणि जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर त्यांचा जर डेटा पाहिला तर दोघांनाही असं वाटतंय की आयदर कुठल्या तरी साईडला ब्रेकआउट व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी पोझिशन्स बनवलेल्या आहेत. परंतु आता ब्रेकआउट कुठल्या बाजूला होईल, डाऊन साईडला की अप साईडला, ते सांगता येणं सध्या तरी थोडंसं अवघड आहे. आता जर आपण रेंज पाहिली तर डाऊन साईडला 24,500 आणि अप साईडला 25,100. ही एक 500-600 पॉईंटची रेंज आहे. ही खूप महत्त्वाची आहे. ज्या कुठल्या बाजूला, कारण कन्सॉलिडेशन खूप झालं आहे, त्यामुळे ज्या कुठल्या बाजूला ब्रेक होईल त्या बाजूला एक मोठं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 24,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्याच्या खालोखाल 23,900, त्यानंतर 24,400 या ठिकाणी आपल्याला पुट रायटिंग पाहायला मिळते. आणि जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर 24,800ला खूप जास्त कॉल रायटिंग वाढलेलं आहे. त्यानंतर 25,000, त्यानंतर 25,300 आणि 25,500 या ठिकाणी देखील आपल्याला कॉल रायटिंग जबरदस्त पाहायला मिळते. म्हणजे एकंदर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केट रेंज बाउंड ठेवण्याचा प्रयत्न तर केला जातो आहे, परंतु ओपन इंटरेस्ट जास्त असल्यामुळे ज्या कुठल्या बाजूला मार्केट मुवमेंट करायला सुरुवात करेल तर एक मोठं मुवमेंट देण्याची पॉसिबिलिटी नक्कीच आहे, हे लक्षात असू द्या. कारण कन्सॉलिडेशन आता बरेच दिवस झालेलं आहे त्यामुळे. तर मग पाहूयात की मार्केट कुठल्या बाजूला ब्रेक करते, कारण ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुम्हाला चांगला ट्रेड मिळणार नाही. आणि जोपर्यंत मार्केट रेंजमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही ऑप्शन सेल करू शकता आणि चांगले पैसे बनवू शकता. अदरवाईज जसं जसं मार्केटमध्ये डिप येईल तसं तसं तुम्ही स्टॉक्स देखील चांगले चांगले चूज करू शकता. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.